आयुर्वेदाचे आद्य दैवत श्री धन्वंतरी यांच्या स्तवनाने सुरुवात करत आहोत. शंखं चक्रं जलौकान् दधतामृतघटं चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिरुद्यां शुकपरिविलसन् मौलिमं भोजनेत्रं कालाम्बोधोज्ज्वलाङ्गं कटितटविलसश्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिन्तं निखिलगदवन प्रौढदावाग्निलीलम्. सुरुवात करूया. सुश्रुतातला शोथ अध्याय आपण बघत होतो. शोथ म्हणजे अ, सुश्रुतात शोथाची ज्या अध्यायामध्ये सुरुवात झालेली आहे, तो अध्याय आपण बघत होतो. याच्या पूर्वी आपण त्रिशोथी अध्याय जो चरक संहितेमध्ये आहे तो आपण पाहून झालेला आहे. आणि आता सुश्रुतातला हा जो आमपक्वैषणीय अध्याय आहे, सूत्रस्थान अध्याय 17, तो आपण बघत आहोत. याच्यामध्ये सुरुवातीला निज आणि आगंतु शोथाबद्दलचं वर्णन करून झाल्यानंतर वातपित्त कफ या शोथांची लक्षणं सांगितलेली आहेत, जशी आपल्याला त्रिशोथी अध्यायामध्ये पण मिळतात. तर तशाच प्रकारची लक्षणं, काही थोडी वेगळी लक्षणं. मागे सांगितल्याप्रमाणे सुश्रुत हा स्थानिक चिकित्सा करण्यासाठी जास्त प्रसिद्ध आहे. त्याच्यातही इतर इतर व्याधी जसं की ज्वर, उदर, कामला ह्याही व्याधींचं वर्णन आहे. पण स्थानिक चिकित्सेला जास्त महत्त्व सुश्रुतांनी दिलेलं आहे आणि त्यामुळे शल्य या विषयावर त्यांनी जास्त काम केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे कुठल्याही रोगाचा अशा प्रकाराने अभ्यास हा सुश्रुतामध्ये झालेला दिसून येतो. तर त्यामुळे शोथाचं वर्णन करत असतानाही त्यांनी 3 अवस्था शोथाच्या अशा इथे वर्णन केलेल्या आपल्याला या श्लोकामध्ये दिसतात. त्याच्यामध्ये आमावस्था, पच्चमानावस्था आणि पक्वावस्था या तिघांचं वर्णन झालेलं दिसतं. तर आपण हा श्लोक वाचलेला आहे. एक लाईन घेऊन आपण त्याची खालची जी काही टीका आहे ती वाचणार आहोत. स यदा बाह्य अभ्यंतरैः क्रियाविशेषैः न संभविताः प्रशमयितुं क्रियाविपर्ययात् बहुत्वाद्वा दोषाणां तदा पाक अभिमुखो भवति. तस्य आमस्य पच्यमानस्य पक्वस्य च लक्षणं उच्यमानम् उपधारय. तर जेव्हा हा शोथ म्हणजे वातज, पित्तज, कफज असे जे काही शोथांचं वर्णन मागच्या श्लोकामध्ये केलेलं दिसतं, जेव्हा हा शोथ वातज, पित्तज, कफज, सान्निपातिक आणि रक्तज अशा 5 प्रकारच्या शोथांचं वर्णन इथे दिसतं. हा शोथ ज्या वेळेला बाह्य अभ्यंतरैः क्रियाविशेषैः. मग बाह्य क्रियाविशेष म्हणजे काय? तर बाह्याभ्यंतरैः इति बाह्याः आलेपनादयः, अभ्यंतराः क्वाथ, पान, वमन, विरेचनादयः. तर अशा प्रकारे आपण जेव्हा बाह्य काही लेपन करतो, प्रदेह करतो, प्रलेप करतो, पण तरीही शोथ कमी होत नाहीये किंवा अभ्यंतर क्वाथपान केलं, वमन विरेचन इत्यादी अगदी बहुदोष अवस्था पाहून आपण वमन विरेचन केलं, ते करूनही शोथ कमी होत नाहीये असं पाहिल्यानंतर क्रियाविशेषही न संभविता प्रशमयितुम, जेव्हा तो प्रशम होणं संभव नाही आहे असं दिसतंय, तेव्हा क्रियाविपर्ययात बहुत्वात्वा दोषाणाम किंवा क्रियाविपर्यय झाल्यामुळे म्हणजे जी क्रिया करणं योग्य होती त्याच्या विपरीत क्रिया केली गेली. म्हणजे मागे त्रिशोथी अध्यायातही मी असं वर्णन केलं होतं की क्रिया विपर्यय कसा होऊ शकतो. तर जर आपण आगंतु शोथ आहे आणि जर त्याला आपण निज चिकित्सा खूप मोठ्या प्रमाणात देत बसलो तर निज चिकित्सा द्यावी लागते, पण ती जर फक्त तेवढीच चिकित्सा करत बसलो तर शोथ बरा होणार नाही. त्यामुळे निज चिकित्सेबरोबरच आपल्याला
आगंतूसाठी प्रलेप, प्रदेह यांचाही वापर आपल्याला तितकाच करावा लागतो. तेव्हाच आगंतू शोथ बरा होतो. त्यामुळे क्रिया विपर्ययात याचा अर्थ असा पण घ्यायचा आहे, की निज शोथ आहे आणि आगंतू चिकित्सा करत बसली किंवा आगंतू शोथ आहे आणि निज चिकित्सा करत बसली किंवा वातज, पित्तज, कफज यातला कोणता शोथ आहे, कोणत्या हेतूने शोथ निर्माण झालेला आहे, त्या दोषांच्या विपरीत चिकित्सा करणं गरजेचं आहे. जर ती चिकित्सा केली गेली नाही, तर क्रिया विपर्यय होऊ शकतो. म्हणजे कफज शोथ दिसतोय, सगळे हेतू कफाचे दिसतायत, लक्षणं कफाची दिसतायत, पूयस्त्राव आहे, बऱ्याच गोष्टी आहेत आणि वरतून जर आपण तेलाचा वापर केला किंवा अ, पोटातून जर आपण तैलपान किंवा घृतपान करत बसलो, तर मात्र तो क्रिया विपर्यय होईल आणि शोथ अजून वाढण्याची शक्यता असू शकते. तर अशा प्रकारे क्रिया विपर्यय आपल्याला पाहायचा आहे, की क्रिया विपर्यय तर होत नाहीये ना, म्हणून शोध कमी होत नाहीये ना, हे पाहून आपल्याला पुढची क्रिया करायची आहे. किंवा बहुत्वाद्वा दोषाणाम किंवा दोष खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत आणि त्यामुळे जो शोथ आहे तो कमी होणं शक्य होत नाहीये. तेव्हा तो शोथ पाकाला जातो. पाक अभिमुखो भवति. तेव्हा त्या शोथाचा पाक व्हायला लागतो. हं. तस्य आमस्य पच्यमानस्य पक्वस्य च लक्षणं उच्यमानम् उपधारय. त्याचे अ, त्यावेळेला आपल्याला शोथ, पच्यमान शोथ आणि पक्व शोथ यांची लक्षणं पाहून त्यांची चिकित्सा आपल्याला करायची आहे. हं. तर तैहि प्रशमयितुं न संभवितो न पारितः. न संभवितो म्हणजे न पारितः म्हणजे न प्राप्तः इति अन्नी. त्यांचं प्रशम करणं संभव होत नाही किंवा अ, प्रशम करणं आपल्याला शक्य होत नाही किंवा ते प्राप्त होत नाही. हं. क्रिया विपर्ययादिती अपतर्पणादीनां अन्यथा भावात म्हणजे अपतर्पण इत्यादी क्रिया करणं गरजेचं असताना जर संतर्पण करत गेलो किंवा संतर्पण करणं गरजेचं असताना अपतर्पण करत गेलो, अशा वेळेला किंवा हेतू अनंतरम आह बहुत्वाद्वा दोषाणम न हि बहुदोषो विकाराः शोणित अवसेकादिभिः एव प्रशमं यान्ति. म्हणजे जर बहुदोष विकार निर्माण झाले, तर तिथे शोणित अवसेक म्हणजे रक्तमोक्षण करणं हे गरजेचं असतं. त्यामुळे न हि बहुदोषाः विकाराः शोणित अवसेकादिभिः एव हं, केवळ अवसेक वगैरे करत बसलो, तर ते बहुदोष विकार अं, अं, कमी होणं शक्य होत नाही. यदुक्तम आलेपन, स्त्रावण, शोधनैः च सम्यक् प्रयुक्तैः यदि न उपशाम्येत अ, तत्र इत्यादी. म्हणजे केवळ आलेपन, स्त्रावण, शोधन असं बाह्य चिकित्सा जर करत बसलो, तर तेवढ्या ह्यांनी बहुदोष विकार शमन होत नाहीत. त्यामुळे त्याला अभ्यंतर पण चिकित्सा देणं गरजेचं आहे किंवा हेतू काहीतरी चालू आहेत. सतत शरीरामध्ये हेतू चालू आहेत आणि आपण फक्त बाह्य चिकित्सा देत बसलोय, तर तेही योग्य होत नाही. आपल्याला हेतू विपरीत चिकित्सा पण तिथे करणं गरजेचं आहे. म्हणजे मी मगाशी सांगितलं तसं जर कफज शोथ आहे, तिथे पुयस्त्राव दिसतोय, जखम खूप वाढलेली आहे आणि अशा वेळेला आपण अभ्यंतर काय हेतू आहेत, ते बंद करता केवळ बाह्य आलेपन, अस्त्रावण म्हणजे रक्तमोक्षण, शोधन इत्यादी चिकित्सा करत राहिलो आहोत. तर अशा वेळेला ही दोष कमी न होता ते तसेच राहतात आणि आपल्याला जो काही योग्य उपशय पाहिजे आहे, तो मिळत नाही. अशा वेळेला तो पाकाभिमुख होतो. अशा वेळेला तो शोथ हा पाकाभिमुख होतो. त्यामुळे त्या शोथाची लक्षणं ही पुढील प्रमाणे दिसतात. तस्य आमस्य पच्यमानस्य पक्वस्य च लक्षणं उच्यमानम् उपधारय. मग अशा वेळेला आपल्याला ही तिन्ही लक्षणं पाहावी लागतात. काय आहेत? तत्र मंदोष्णता, त्वक् सवर्णता, शीतशोफता, स्थैर्यं, मंदवेदना, अल्पशोफता च आमलक्षणम् उच्यते. हे आम्ही मागच्या वेळेला पाहिलं होतं. आता पुढे आपण त्यातले फक्त महत्वाचे जे काही शब्द आहेत ते खाली दिलेले आहेत ते वाचूया.
स्थैर्य म्हणजे काठिण्य, म्हणजे आमशोथामध्ये कठीणता झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर मंद वेदना आणि हां, या प्रकारच्या वेदना ह्या आमशोफामध्ये दिसतात. पुढे शुचिभिः इव निस्तुद्यते, शुचिवत वेदना किंवा तोद असा दिसतो. दश्यत इव पिपीलिकाभिः, पिपीलिकाप्रमाणे दंश झाल्याप्रमाणे दिसतं किंवा ताभिश्च सर्प्यत इव, म्हणजे त्या पिपीलिकाच सरपण होतायत, म्हणजे फिरतायत त्या शोथावर असं वाटतं. मागच्याही ह्याच्यात मी ते उदाहरण दिलं होतं, की ज्यावेळेला तो शोथ असा वरती त्याचा म्हणजे त्वचा जेव्हा उत्थान झालेली दिसते, तर त्याच्यावरून जर आपण हात फिरवला, तर जणू काही मुंग्या चालतायत, अशा प्रमाणे आपल्याला ते वाटतं. कारण त्याची जी त्वचा आहे, ती खूप नाजूक झालेली असते, तनू अ, किंवा पातळ झालेली अशी असते. त्यामुळे जणू काही त्याच्यावर त्याला काही इतर सेन्सेशन नाहीयेत, पण मुंग्या चालतायत. अशा प्रकारे आपल्याला लक्षणं दिसून येतात. अ, त्यामुळे शुचिभिः इव तुद्यते इत्यादी. निस्तुद्यते इति वृषं व्यथ्यते. खूप वेदना होतात. म्हणजे सुया टोचल्याप्रमाणे सतत वेदना होत होत राहतात. त्यानंतर दश्यत इव पिपीलिकाभिः ताभिश्च सर्प्यत संसर्प्यत एव छिद्यत इव शस्त्रेण भिद्यत इव शक्तिभिः. भेदन म्हणजे एखाद्या शक्ती मान अशा शस्त्रांनी भेद झाल्याप्रमाणे वाटतं. ताड्यत इव दंडेन, दंडाने ताडन केल्याप्रमाणे, पिड्यत इव पाणिना, हाताने पीडन केल्याप्रमाणे, घट्यत इवच्या अंगुल्या, अंगुल्याने दाबल्याप्रमाणे. हं. तर निःशब्दो अथ भृशार्थे, ताभिः पिपीलिकाभिः, ताभिः संसर्प्यत इव म्हणजे पिपीलिकाभिः. छिद्यत इव द्विधा क्रियत इव, छिद्यत म्हणजे छेद करणे. हे 2 द्विधा क्रियत, द्विधा म्हणजे 2 भाग करणे. द्विधा क्रियत इव. भिद्यते इति विदार्यते. भिद्यते म्हणजे विदारण होणे, म्हणजे त्याच्यामध्ये एखादं दरण पडल्यासारखं. तर छिद्यता म्हणजे अ, एखाद्या शस्त्राने घाव घातल्यावर कसे 2 भाग होतात तसं. आणि भेद म्हणजे अ, एखाद्या सुरीने कापल्यावर कसं विदारण होईल, त्याप्रमाणे त्याच्यामध्ये भेद निर्माण होतो. नंतर दिसताना सगळं समानच दिसतं. पण एक प्रकारचं लक्षण खूप सुरेख पद्धतीने इथे दिलेलं दिसतं. अ, भिद्यत इव शक्तिभिः, इथे शक्तिभिः म्हणजे आयुध विशेषः. त्यामुळे एखाद्या आयुधाची अ, आयुधाने जसा भेद केला जातो, त्याप्रमाणे तिथे भेद आपल्याला दिसून येतो. ताड्यत इति आहन्यत इव. ताड्यत इव दंडेन. म्हणजे हनन करणं, म्हणजे घाव घालणे, अशा प्रकारे वेदना तिथे जाणवतात. त्यानंतर दंडो इति लगुडः, दंड म्हणजे लगूड. लगूड म्हणजे एखादा अ, काय दंडुका किंवा काठी, काठी पण ती जाड, जाड अशी काठी ज्यानी आपण घाव घालू शकतो अशी. हं. घट्यते इथे चाल्यत इव. घट्यतेचा अर्थ त्यांनी चाल्यत इथे म्हणजे संचालन होणं, अशा प्रकारे दिसतं. दह्यत इति पच्यत इव. दह्यते म्हणजे दाह होतो. दह्यत पच्यत इव इति क्षार अग्निभ्याम इति यथासंख्यम व्याख्येयम. यथासंख्य म्हणजे जेवढी संख्या उद्देशामध्ये सांगितली आहे, तेवढीच संख्या निर्देशामध्ये सांगितली. म्हणजे दह्यत आणि पच्यत ही उद्देशामध्ये सांगितलेली संख्या आहे 2. तशी इथे क्षार आणि अग्नी ही 2 संख्या आहे. त्यामुळे यथासंख्य म्हणत असताना आपल्याला जेवढी उद्देशातली संख्या आहे, तेवढीच विदेशातली संख्या घेऊन आपण त्यांचा एकमेकांशी ताळमेळ घालायचा प्रयत्न करायचा. म्हणजे दह्यत इति क्षारेभ्यः दह्यत आणि पच्यत इति अग्निभ्यः पच्यत, अशा प्रकारे आपण लक्षात घ्यायचं आहे. तेन दह्यते भस्मसात क्रियवत इव अग्निना, ज्याप्रमाणे अग्नीने भस्मसात होईल तशा प्रकारे. अच्छा, इथं उलटं दिलंय परंतु, म्हणजे दह्यत इति अग्निभ्यः पच्यत इव क्षारेभ्यः असं दिलेलं आहे.
खरं तर यथासंख्य याचा अर्थ असा होतो, की दह्यत इति म्हणजे खरं तर पच्यत हा शब्द आधी पाहिजे आणि दह्यत हा शब्द नंतर पाहिजे. यथासंख्य म्हणत असताना जो पहिला शब्द असतो त्याच्याशी पहिला शब्द जुळवायचा. असाच अर्थ खरं होतो. परंतु इथे त्यांनी हां, इथे इथे देताना तसंच दिलेलं आहे. दह्यत पच्यतैव अग्निक्षाराभ्याम असंच दिलेलं आहे. इथे कदाचित चूक झालेली दिसतीये. टीका लिहिताना किंवा म्हणजे प्रिंटिंग मिस्टेक असू शकते ही, अशा प्रकारे. कारण वरती ग्रंथामध्ये योग्य पद्धतीनेच लिहिलेलं असेल किंवा ग्रंथ लिहीत असताना पूर्वीच्या काळी काय असायचं, की ग्रंथ हे हातानी कॉपी पेस्ट केलं जायचं. जे आजकाल आपण कॉम्प्युटरवर कॉपी पेस्ट करतो, त्याच्याऐवजी हाताने लिहिले जायचे. मग ते लिहीत असताना काहीतरी चुका होण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे ती ग्रंथाची किंवा टीकाकाराची मिस्टेक टीकाकाराची चूक असं न मानता ती आपण जे मॅन्युस्क्रिप्ट लेखन केलं गेलं नंतरच्या काळामध्ये, त्यांच्यापैकी काहीतरी ही चूक झालेली असावी, असं आपण इथे मानू शकतो. कारण अं, खरं तर दह्यत हे अग्निभ्यः असंच पाहिजे आणि पच्यत चारेभ्यः असंच पाहिजे. ते न दह्यते भस्मसात क्रियत इव अग्निना म्हणजे अग्नीद्वारे भस्मसात केल्याप्रमाणे वाटतं किंवा पच्यते अंगार तापैही उपतप्यत इव क्षारेण. म्हणजे क्षार जर एखाद्या क्षार जर आपण त्या जखमेवर टाकला किंवा क्षार जर अंगाला लावला, तरी सुद्धा अंगार ताप असल्याप्रमाणे तिथे ताप निर्माण होतो. तर असं आपल्याला तिथे जाणवतं. म्हणजे जे जे काही शोथ असतो, त्याच्यामध्ये अशा प्रकारे लक्षणं जाणवतात. ओष इति एकदेशिको अ, दाहः. ओष म्हणजे ओष, चोष, परिदाहाश्च भवन्ति. ओष एकदेशिको दाह. एकदेशीय असा दाह निर्माण होतो. चोष चुष्यत म्हणजे वेदना विशेषः. चोष म्हणजे मी मागे सांगितलं होतं, की ओष म्हणजे दाह आणि चोष म्हणजे रुक्षता निर्माण होणं. खरं चुष्यत म्हणजे रुक्षता निर्माण झाली आणि म्हणजे तडतडणं म्हणजे चोष असं आपण म्हणू शकतो, की वृक्षता निर्माण झाल्यामुळे जो काही अं, वेदना निर्माण झालेली आहे, ते तडतडणं हे त्याला अगदी योग्य शब्द आपण मानू शकतो. त्यामुळे चुष्यत इव वेदना विशेषः अं, असं वर्णन तिथे केलेलं आहे. परी इति समंतात दाह. परी म्हणजे संपूर्ण बाजूने दाह म्हणजे त्या शोथाच्या सगळ्या बाजूने तो दाह आपल्याला दिसतो. आतत इति त्वक् संकोचः. याच्यानंतर आहे वृश्चिक विद्ध इव च स्थान आसन शयनेषु न शांतिमुपैति. हे लक्षात येतं की वृश्चिक दंशाप्रमाणे अ, स्थान, आसन, शयन या ठिकाणी हालचाल करत असताना शांती मिळत नाही. ज्याप्रमाणे वृश्चिक दंशामध्ये आपल्याला स्थान, आसन, शयन करत असताना शांती मिळत नाही, त्याप्रमाणे या शोथामध्येही म्हणजे पच्यमान अवस्था, शोथाच्या पच्यमान अवस्थेमध्ये खूप वेदना होत राहतात आणि त्यामुळे ती शांती आपल्याला मिळू शकत नाही. त्यानंतर अधमात बस्तीर इव आततश्च शोफो भवती. अधमात म्हणजे अ, बस्तीमध्ये जसा अधमान झाल्यावर तर ती बस्ती जशी ताणली जाते, त्याप्रमाणे इथे ताणल्याप्रमाणे वेदना. आतत इति त्वक् संकोच रहित, त्वक् संकोच रहित अशी वेदना अशी या ठिकाणी आपल्याला जाणवते. म्हणजे त्वचेचा संकोच झाल्याप्रमाणे संकोच न होता संकोचरहित म्हणजे ताणल्याप्रमाणे अशी ती वेदना म्हणजे त्वचा ताणल्याप्रमाणे अशी ती वेदना इथे जाणवते. त्यानंतर आततश्च शोफो भवति. त्वग्वैवर्ण्य हां. त्वग्वैवर्ण्य, शोफ अभिवृद्धी, ज्वर, दाह, पिपासा, भक्त अरुचिश्च पच्यमान लिंगम. अशा प्रकारे ही पच्यमान शोथाची लक्षणं दिसतात. पुढे वेदनोपशांती इति ही सगळी पुढची लक्षणं जी आहेत ती पक्व झाल्याची लक्षणं आहेत. म्हणजे शोथ पक्व झाल्याची लक्षणं इथे पुढे दिसतात. वेदनोपशांती इत्यादी. वेदनोपशांती, पांडुता, अल्पशोफता, वली प्रादुर्भावः, त्वक् परिपूटनम.
त्वक परिपुटनम, त्वच उच्चटनम म्हणजे त्वचा वरती आलेली आहे, असं दिसतं. मग इथे आपण त्यालाच खपली धरली आहे किंवा त्वचा त्या जी काही शुष्क झालेली आहे, ती वरती आलेली आहे, असं आपण तिथे मानू शकतो. आणि वलय किंवा वळ्या तिथे निर्माण झालेल्या आहेत, असं दिसून येतं. त्वक परिपुटनम, त्वच उच्चटनम. त्यानंतर प्रति उन्नमनम मुखेन ऊर्ध्व नयनम. तर उन्नमन झाल्यासारखं असं वाटतं. म्हणजे शोथ वर आल्यासारखं दिसून येतं. निम्न दर्शनम अंगुल्या अवपीडिते प्रति उन्नमनम म्हणजे अ, जेव्हा आपण अंगुलीने पीडा करतो, त्यानंतर पुन्हा तो शोथ वरती आलेला दिसून येतो. हे कफज शोथाचं पण हे लक्षण आहे आणि जेव्हा पक्व अवस्थेमध्ये शोथ झालेला असतो, त्यावेळेलाही हे लक्षण दिसून येतं, की म्हणजे त्यातला जो काही पूयस्राव आहे तो किंवा त्याच्या आतमध्ये जो काही मलभाग आहे, तो सर्व इतका पक्व झालेला आहे, की तो खाली बसतो आणि पुन्हा तो उन्नमित होऊ शकतो. प्रति उन्नमनम. तर अशा प्रकारे अ, प्रति उन्नमन अभिमुखेन नमनम म्हणजे मुख्यतः आभिमुखेन मुख्येन अ, ऊर्ध्व नमनम म्हणजे प्रामुख्याने तो वरती आलेला दिसून येतो. हं. त्यानंतर बस्तौ उदक संचरणं पूयस्य प्रपीडयति एकं अ, अंतम अंते च अवपीडिते. म्हणजे बस्तीमध्ये ज्याप्रमाणे उदक संचरण होतं, त्याप्रमाणे पुयाचा संचार हा त्या त्वचेवर होतो आणि अं, अ, तो पूयस्य प्रपीडयति एकम अन्ते अन्ते च अवपीडिते. म्हणजे अ, त्या पुयाला जसं दाब दिला जातो तसा अ, इथे खाली पण दिलेलं आहे. यथा बस्तौ उदक संचरणं भवति. ज्याप्रमाणे बस्तीमध्ये उदकाचा संचार होतो, तद्वत् वैद्ये एकम अंतम अवयवं प्रपीडयति सती पूयस्य संचरणं शोफे भवति इति अर्थः. म्हणजे तो पुयाचा ज्या ठिकाणी पू निर्माण झालेला आहे, त्या ठिकाणी एका ठिकाणी दाबल्यावर तो दुसरीकडे जातो आणि दुसरीकडे दाबल्यावर तो पुन्हा पहिल्या ठिकाणी येतो. तर अशा प्रकारे त्या पुयाचा संचार त्या शोफामध्ये झालेला दिसून येतो. त्यामुळे एकम अंतम अंते च अवपीडिते. त्याचा अर्थ असा घ्यायचा की तो पुय संचार एका ठिकाणाहून दुसऱ्याकडे झालेला दिसतो. मुहुर्मुहुस्तोदः कंडूर उन्नतता व्याधेः उपद्रव शांतीः भक्त अभिकांक्षा च पक्वलिंगम. मुहुर्मुहुस्तोदो म्हणजे वातवेदना, सतत वाताच्या वेदना दिसून येतात. कंडूहू आता हळू-हळू कंडू किंवा श्लेष्म वेदना. कंडू म्हणजे श्लेष्म वेदना. म्हणजे तिथे श्लेष्मा आहे किंवा श्लेष्म्याच्या ज्या वेदना आहेत त्या तिथे दिसून येतात. अ, पक्व शोथे विदाह अपगमनेन पित्त अभावात तद्लिंग अभावः. त्यामुळे पक्वशोथामध्ये वात आणि कफ यांचीच लक्षणं अधिक प्रमाणात दिसून येतात. जी पच्चमानावस्थेमध्ये आपल्याला पित्ताची लक्षणं दिसत होती, ती लक्षणं आता कमी झालेली आहेत. कारण पित्ताचा अभाव तिथे झालेला असल्यामुळे पक्वशोथामध्ये ती लक्षणं आता दिसत नाही. उन्नतता व्याधेः अ, उन्नतता व्याधेः उन्नतशोफः उपद्रवः ओषपरिदाः दयः कफजेषु इत्यादी. हां, हे उन्नतता वगैरे इथलंच आहे. कंडू उन्नतता. उन्नतता इति उन्नत शोफ. शोफ उन्नत झालेला आहे असं पण दिसून येतं आणि अं, उपद्रवः म्हणजे ओष-चोष इत्यादी जे काही उपद्रव आहेत, उपद्रव शांतीही त्या उपद्रवांची शांती झालेली आहे, हे पण आपल्याला तिथे दिसून येतं. आता इथे कफज शोथ आणि
पक्वशोथ यांच्यातला अ, व्याधी विनिश्चय इथे आपल्याला कळतो. कफजेषु तु रोगेषु गंभीरगतत्वात् अभिघातजेषु वा केषुचित् असमस्त पक्वलक्षणं दृष्ट्वा पक्वम अपक्वम इति मन्यमानो भिषक मोहमुपैति. म्हणजे कफच्या शोथामध्ये काय होतं तर जर गंभीर शोथ असेल कफज आणि अभिघातामुळे निर्माण झालेला असेल, तर काही वेळेला कफज शोथ आणि पक्व शोथाची जी काही लक्षणं आहेत, त्यांच्यामध्ये डिफरन्शियल डायग्नोसिस करणं खूप कठीण जातं किंवा त्यांच्यामध्ये व्याधी विनिश्चय आपल्याला करणं कठीण जातं. त्यावेळेला त्यांनी असं म्हटलेलं आहे, "तत्र हि त्वक् सवर्णता, शीतशोफता, स्थैर्यम्, अल्परुजता, अश्मवच्च घनता, न मोहम उपेय अ, उपेयाद इति." म्हणजे कफज शोथ हा अं, पक्व पक्व कोणताही शोथ ह्याच्यापेक्षा कसा वेगळा आहे, तर कफज शोथामध्ये त्वक सवर्णता दिसते. म्हणजे त्वचा ही समानच आहे किंवा त्वचाचा वर्ण जो त्वचेच्या वर्णाप्रमाणेच कफज शोथाचा वर्ण असतो. त्यानंतर शीत शोफता असते. जर तुम्ही शोथाला हात लावला तर थंड वाटतं. तिथे पश्चिमानावस्थेतून आता पक्वाकडे जाणारा शोथ हा काही प्रमाणात अ, उष्ण असा वाटतो. पण कफाचा शोथ मात्र थंड आहे, शीत आहे, असं आपल्याला जाणवतं. त्यानंतर स्थैर्य हे कफाच्या शोथाचं लक्षण आहे. जे इथे पक्व शोथामध्ये पूय हा एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना दिसतो. तर तसं लक्षण मात्र कफाच्या शोथामध्ये दिसत नाही. तो स्थिर दिसतो. त्यानंतर अल्परुजता, रुजा कमी प्रमाणात असते, जी पक्व शोथामध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या वेदना या पच्यमान अवस्थेपासून पक्वावस्थेपर्यंत आपल्याला दिसलेल्या आहेत. तर त्या रुजा या कफज शोथामध्ये नसतात. आणि अश्मवच्च घनता म्हणजे दगडाप्रमाणे घन असा हा शोथ झालेला दिसून येतो. टीकाकार काय म्हणतायत? तत्र कफजे अभिघातजेच शोफे. कफज किंवा अभिघातज शोफामध्ये त्वक सवर्णता न तू त्वक वैवर्ण्य म्हणजे त्वचा समान वर्ण व जो काही त्वचेचा वर्ण असतो तोच वर्ण कफज शोथामध्ये दिसतो किंवा अभिघातज शोथामध्ये दिसतो. त्वक विवर्णता दिसून येत नाही. जे की जर निज शोथ आहे आणि तो पश्चिमानं आणि पक्वावस्थेकडे जाणारा असेल तर त्याच्यामध्ये त्वक विवर्ण झालेली आपल्याला दिसून येते. हे आगंतू आणि कफज शोथ यातलं सॉरी आगंतू आणि कफज शोथ आणि त्याच्या विरुद्ध निजशोथ यांच्यातलं व्याधी विनिश्चय करण्याचं सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे. त्यानंतर गंभीर गतित्वात अंतःपाकः गंभीर गत असल्यामुळे अभ्यंतर पाक हा जास्त दिसून येतो. बहिः पुनः त्वक सावर्ण्यम एव म्हणजे कफज शोथामध्ये अभ्यंतर पाक खूप म्हणजे गंभीर गत असतो आणि अभ्यंतर पाक हा अधिक प्रमाणामध्ये आपल्याला दिसतोय. पण अं, हे पण बाह्य बाजूने मात्र त्वचेप्रमाणेच वर्ण दिसून येतो. हे महत्वाचं लक्षण आपल्याला समजून घ्यायचंय. त्यानंतर शीतशोफता बहिः बाहेर शीतशोफता असते, पण पुन्हा उष्णत्व असतं. म्हणजे आतल्या बाजूला खूप खूप आतात गेलं तर तिथे उष्णता जाणवते. गंभीर गतित्वात कफ आरब्धत्वाच आणि गंभीर गत अ, अ, क गंभीरगत का सांगितलेला आहे तर कारण तो कफ आरब्ध म्हणजे कफ हा त्याचा महत्वाचा हेतू आहे किंवा कफामुळे तयार झालेला असल्यामुळे त्याचं जे काही स्वरूप आहे ते गंभीर स्वरूप सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर अल्परुजता कफ आरब्धत्वात रुजा ही अल्प असते. अश्मवत घनता शिलावत काठिण्य असतं. कफ आरब्धत्वात बहिपाकत्वाच आणि बाह्य बाजूने त्याला पाक हे लक्षण दिसून येतं. म्हणजे अं, हे पूर्ण तो शोथाला जर आपण हात लावला तर तो कठीण आणि अश्मवत म्हणजे एखाद्या दगडाप्रमाणे घन आहे असं तिथे जाणवतं. कफ कफ आरब्धत्वात अबहिः पाकः
अबहिः पाकत्वाच्च, कारण बाह्य बाजूने पाकच नसतो. जो काही पाक असतो तो अभ्यंतर असतो. म्हणजे वरती वरती जेव्हा तुम्ही छेदन देता, त्यावेळेला दिसतं की वरचा जो शोथ आहे तो कठीण आहे. पण आतल्या बाजूने मात्र भरपूर पूयस्त्राव असलेला दिसून येतो आणि जेव्हा छेद दिला जातो, तेव्हा तो पूयस्त्राव बाहेर पडतो. या कफाच्या शोथाला साधारणतः छेद देत नाहीत. तो पक्व होऊ देतात आणि त्याच्यासाठी वरतून पोटीस केलं जातं. आणि मग तो पक्व होऊ दिला जातो आणि मग त्याच्यातून पूयस्राव हा बाहेर काढला जातो. नंतर आपल्याला कळतं की त्याचं गंभीरत्व किती आतमध्ये आहे. हं. न मोहम उपेयात इति न तत्र मोहम गच्छेत. मोह होऊ द्यायचा नाहीये. एभिः पक्वलक्षणैः पक्वमेव जानीयात इति अर्थः. आता ही सगळी लक्षणं आपल्याला हं. ही सगळी लक्षणं आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळू शकतात. एखादी छोटीशी ग्रंथी निर्माण झाली अ, तर म्हणजे त्वचेवर कुठेही जर ती शाखा म्हणजे आपल्या ज्या हस्त, पाद या ठिकाणी निर्माण झाली तर ते म्हणजे त्याला ट्रीट करणं खूप त्या मानाने सोपं जातं किंवा मुख प्रदेशी ज्या काही पिटिका निर्माण होतात, त्याही याच स्वरूपाच्या असतात. म्हणजे त्यांच्यामध्येही आम, पक्व, आम, पच्यमान आणि पक्व या अवस्था आपल्याला दिसून येतात. त्याही अनेक प्रकारच्या आपल्याला दिसतात, की काहींचा जो शोथ आहे तो गंभीरगत आहे, काहींचा खूप वर म्हणजे केवळ त्वचेवर आहे. त्यानंतर मग असं दिसतं, की काहींच्या रक्तवर्णी झालेल्या जास्त दिसतात. म्हणजे वातज, पित्तज, कफज, संधिपाती या प्रकारची लक्षणंही आपल्याला तिथे अ, ध अ, घेता येतात. म्हणजे आपण जे काही त्रिशोथी अध्यायामध्ये वाचलं, की पिप्लू व्यंग किंवा तिलक आलं, तर हे जे छोटे-छोटे व्याधी आहेत त्याच्यामध्ये मुखदूषिका हाही व्याधी आपण तिथे घेऊ शकतो आणि त्यालाही अं, जे काही पक्व म्हणजे शोथाच्या ज्या काही अवस्था आहेत त्या तिथेही आपण लावू शकतो. त्याचप्रमाणे अजून एक व्याधी म्हणजे अनेकांना बॉइल्स होतात. तर हे बॉइल्स हे या पद्धतीने आपण ट्रीट करू शकतो किंवा त्यांची लक्षणं जी आहेत ती आपण या पद्धतीने बघू शकतो आणि त्यांना आपण ट्रीट करू शकतो. तर बॉइल्स म्हणजे निजशोथ असं आपल्याला लक्षात येतं आणि शोथ हा म्हणजे केवळ चेहऱ्यावर आलेला शोथ किंवा पायांवर पूर्ण आलेला शोथ म्हणजेच शोथ हा व्याधी नाहीये. तर जिथे कुठेही छोट्या-छोट्या पिटिका होतील किंवा अ, म्हणजे अगदी छोट्या पिटिकेपासून किंवा तिल, व्यंग, पिपलू इत्यादींपासून ते उदरापर्यंत असलेले वेगवेगळ्या प्रकारचे शोथ जे आपण त्रिशोथी अध्यायामध्ये वाचले, त्या सर्वांचं वर्णन आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि त्यांना या पद्धतीने आपल्याला ट्रीट करायचं आहे. या पद्धतीने आपल्याला त्यांना व्यवस्थित चिकित्सा त्या अवस्थेमध्ये देता आली पाहिजे. हं. तर न मोहमुपेयात उपेयाद यत यतः तं रक्तपाकम आचक्षते वृद्धः. हां. म्हणजे इथे आपल्याला पुढे जाऊन त्याच्यामध्ये रक्तपाक झालेला आहे का? म्हणजे रक्तापर्यंत ती अवस्था गेलेली आहे का? हेही आपण इथे पाहायचं आहे. तर अशा प्रकारे इथे अं, आ आम, पच्यमान आणि पक्वावस्था यांचं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं शोथाच्या बाबतीत. असंच वर्णन आपल्याला म्हणजे आमावस्था, पच्यमानावस्था आणि पक्वावस्था असं वर्णन आपल्याला ज्वर आणि उदर या 2 व्याधींमध्ये असलेलं दिसतं. तर आपण थोडक्यात ती वर्णनं वाचून घेऊ म्हणजे आपल्याला आम, पच्यमान आणि पक्वावस्था कशा असतात हे आपल्याला तिथे कळेल. तर पहिल्यांदा ज्वरामध्ये वाचूया. चिकित्सा स्थान अध्याय 3 ज्वर चिकित्सा श्लोक नंबर 48. सॉरी श्लोक नंबर 132.
हं. तर हे तरुण ज्वराची संप्राप्ती दिलेली आहे. स्रोतसां सन्निरुद्धत्वात् स्वेद न न न अधिगच्छति. स्रोतसांचा अवरोध झाल्यामुळे म्हणजे दोष प्रकोप इतक्या प्रमाणात वाढलेला आहे, की स्रोतसांचा अवरोध झालेला आहे. त्यामुळे स्वेदम नहा न अधिगच्छति. न इति पुरुषाः. ना इति पुरुषाः असं वर्णन. नहा म्हणजे आम्हाला किंवा पुरुषांना. शोथ न अधिगच्छति, येत नाही. न अधिगच्छति इति अत्र प्रायः योज्यम्. क्वचित ज्वरे स्वेदस्य अपि अभिहितत्वात्. पित्ताच्या ज्वरामध्ये स्वेद नक्की येतो. त्यामुळे स्वेदम न अधिगच्छति इति क्वचित ज्वरे स्वेदस्य अभिहितत्वात्. स्वेद येऊ शकतो असं आपण मानू शकतो. स्वस्थानात प्रच्युतेच्या अग्नौ प्रायशः तरुणे ज्वरे. तरुण ज्वरामध्ये मधून अग्नी प्रच्युत होतो. स्वस्थानापासून तो ढळतो किंवा स्वस्थानापासून तो निघून दुसरीकडे म्हणजे त्वचेकडे जातो. तेजोवह स्रोतस हे आपण कधी ऐकलेलं नसतं. पण तेजाचंही वहन करणारं स्रोतच आहे आणि त्याचं वर्णन हे आपल्याला ज्वरचिकित्सेमध्ये दिसतं. त्यानंतर जी खोटी बुभुक्षा लागते त्याचं वर्णन सुश्रुताचार्यांनी सूत्रस्थानाच्या शेवटच्या अध्यायात केलेलं आहे. तर तिथे आपल्याला दिसतं, की अ, अग्नीचंही वहन होत असतं. हं. अग्नी चे जे काही अंश आहेत ते रसवह स्रोतसातून व्यानाच्या द्वारे वाहत असतातच. त्याचाही आपण उल्लेख मागे बहुतेक पाहिला होता. तेजोभूत रसम असं पाहिलं होतं. तर अ, अ, म्हणजेच तेजाचे जे काही अंश आहेत जे रसधातू बरोबर त्यांचं वहन झालेलं आपल्याला दिसतं आणि म्हणूनच पुढील अवस्था रसाला प्राप्त होतात. म्हणजे रसाचं रक्ताचं मांसामध्ये रूपांतर हे त्यात त्या जे काही महाभूत आहे त्याच्यामुळेही होऊ शकतं. म्हणजे तोही एक घटक आहे, की ज्याच्यामुळे ते रूपांतर होऊ शकतं. तर अशा प्रकारे हा जो अग्नी आहे, तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा कोष्ठातून शाखेमध्ये येतो आणि तो जेव्हा स्वतःचं स्थान सोडून त्वचेकडे जातो, त्यावेळेला ज्वर निर्माण होतो. त्यामुळे स्वस्थानात प्रच्युतेच्या अग्नौ प्रायशः तरुणे ज्वरे. तरुण ज्वरामध्ये ही अवस्था आपल्याला एक दिसते. त्या तरुण ज्वराच्या नंतर काही अवस्था आपल्याला दिसतात. त्या म्हणजे आमावस्था, पच्यमानावस्था आणि पक्वावस्था. तर त्यातली आमावस्था म्हणजे काय? तर अरुचिश्च अविपाकश्च गुरुत्वम उदरस्य च. म्हणजे अरुची आहे, अविपाक आहे, व्यवस्थित अन्न पचलेलं नाहीये, गुरुता निर्माण झालेली आहे उदरामध्ये, हृदयस्य अविशुद्धिश्च. हृदयामध्ये अविशुद्धी आहे. म्हणजे हृदयाची जी काही स्रोतसं आहेत, ती अं, अ, शुद्ध नाहीयेत किंवा उरक प्रदेशामध्ये जडत्व निर्माण झालेलं आहे. हं. हृदयस्य अविशुद्धिश्च तंद्रा आलस्यमेव च. तंद्रा आणि आलस्य असं निर्माण झालेलं आहे. ज्वरो अविसर्गी बलवान दोषाणाम अप्रवर्तनम. म्हणजे अविसर्गी ज्वर, जो ज्वर बंद होतच नाही किंवा ज्याचा विसर्गच होत नाहीये, असा ज्वर निर्माण झालेला आहे आणि जो कसा आहे बलवान आहे, असा हा ज्वर बलवान आहे. दोषाणाम दोषाणाम अप्रवर्तनम. दोष बाहेर पडू शकत नाहीये. म्हणजे अं, काय अ, वात, पित्त, कफ दोष व्यवस्थित तयार होत नाहीयेत आणि मलमूत्र जे काही वेग आहेत तेही व्यवस्थित बाहेर पडू शकत नाहीये. हं. त्यानंतर लाला प्रसेको, लालास्राव निर्माण होतोय, उल्हास आहे, अ, क्षुतनाश आहे, अ, भूक लागत नाहीये, वीरसम मुखम, मुख विरसता निर्माण झालेली आहे. स्तब्ध सुप्त गुरुत्वम च गात्राणाम. शरीर कसं झालंय तर स्तब्ध आहे, सुप्तता निर्माण झालेली आहे आणि गुरुता निर्माण झालेली आहे. अजिबात आपल्या जागेवरून उठवत नाहीये. शरीरामध्ये सगळं जडत्व निर्माण झालेलं आहे. बहुमूत्रता आहे, मात्र बहुमूत्रता आहे. न वीड
अ, न वीड जीर्णा न च ग्लानिः ज्वरस्य आमस्य लक्षणम. म्हणजे वीट प्रवृत्ती मात्र नाहीये. बहुमूत्रता आहे, पण वीट प्रवृत्ती नाहीये. आणि जीर्ण म्हणजे काही अन्न जीर्ण व्हायला पाहिजे तेच झालेलं दिसत नाहीये. न जीर्णा न वीड जीर्णा इति न पुरुषम पक्वम. अच्छा, पक्व पुरुषता निर्माण झालेली नाहीये. म्हणजे अपक्व पुरुष बाहेर पडू शकतं. त्यामुळे अपक्व पुरुष आहे, पक्व पुरुष झालेलं नाहीये. न च ग्लानिही न क्षीण मांसता. इथे क्षीण मांसता नाहीये, ग्लानी नाहीये. ग्लानी निर्माण होत नाहीये. ज्वरस्य आमस्य लक्षणम. हे आम ज्वराचं लक्षण आहे. पुढे आता पश्चिमाद ज्वराकडे जातात ते. ज्वरो वेगो अधिक. अधिक वेग आहे. ज्वराचा अधिक वेग आहे. तृष्णा खूप तहान लागते, खूप तृष्णा आहे. कारण आमावस्थेमध्ये बहुमूत्रता दिसतीये आणि त्याच्यानंतर मग तृष्णा वाढलेली आहे. अधिकच तृष्णा, प्रलाप हा कारण आता अ, जी काही स्निग्धता आहे, सामावस्थेची जी काही स्निग्धता आहे, ती कमी होऊन आता किंवा अभिछंद जो आहे तो कमी व्हायला लागलेला आहे आणि त्यामुळे तृष्णा अधिक वाढायला लागलेली आहे. उष्णता शरीरातली वाढायला लागलेली. प्रलाप हा त्यामुळे प्रलाप निर्माण झालेला आहे. प्रलाप म्हणजे अं, अ, वित्तकथनम किंवा अ, उगाचच बडबड करणं. प्रलाप वाढलेला आहे. श्वसनम श्वासवेग वाढलेला आहे. भ्रम हा भ्रम निर्माण झालेला आहे. मल प्रवृत्ती ही मलाची प्रवृत्ती अं, अ, व्हायला लागलेली आहे. उत्क्लेश, उत्क्लेश अधिक होतोय. म्हणजे अगदी उल्हास, उत्क्लेश किंवा आता उलटी होईल असंही वाटायला लागलेलं आहे. इति पच्यमानस्य लक्षणम. हे पच्यमान ज्वराचं लक्षण आहे. आणि पुढे जाऊन क्षुत्क्षामता. आता क्षुधा कमी झालेली आहे. लघुत्वम च गात्राणाम. गात्रामध्ये लघुता निर्माण झालेली आहे. आणि ज्वरमार्दवम. ज्वर कमी झालेला आहे. दोष प्रविष्टो अ, दोष प्रवृत्तीर अष्टाहो निराम ज्वर लक्षणम. तर अष्ट अह म्हणजे 8 दिवस लागू शकतात निरामता येण्यासाठी. दोष प्रवृत्ती ही अष्टाह. अष्टाहात वाघ दोष पाकजनित क्षुधादी दर्शनान निरामता सुश्रुतेन अष्टाहात अवाग भेषज भेषज दान दर्शयता प्रतिपादिता. हं? अ, 8 दिवसामध्ये अष्टाहात अ, अवाग दोष पाकजनित क्षुधादी दर्शनात निरामता म्हणजे अवाग म्हणजे पूर्वी अष्टाह 8 एक मिनिट अवागचा अर्थ एकदा बघून घेऊयात. अवाग संस्कृत डिक्शनरी मध्ये मिळतो. अवाग या शब्दाचा अर्थ बहुधा पुढे त्याच्या पुढे म्हणून सुश्रुताचार्य असं म्हणतात की नंतर हे करा. नाही दिलेलं आहे. अवाग याचा अर्थ इथे ज्याप्रमाणे दिलाय त्याप्रमाणे असा होतो की अवाग म्हणजे नंतर. त्यामुळे सुश्रुतेनं अष्टाहात अवाग 8 दिवसाच्या नंतर भेषज दान त्यानंतर भेषज द्यायचं आहे. तोपर्यंत वाट पाहिजे निरामज्वराची.
म्हणजे ज्वराची निरामावस्था येण्याची वाट बघायची आहे. जर नाही आली तोपर्यंत तर भेषज दान करायचं आहे. अवाग अवाग अपि च देयं स्यात् भेषजं दोषपाकतः. दोषांचा पाक झाल्यानंतर आपल्याला भेषज द्यायचं आहे. तस्मात् क्षुधादयो अष्टाहाश्च व्यस्त समस्तश्च लक्षणं यथोक्त न्यायात ज्ञेयम्. त्यामुळे 8 दिवस पर्यंत निरामावस्था येईपर्यंत ज्वराची वाट बघून मग निरामावस्था आल्यानंतर मग जर निरामावस्था नाही आली तर ज्वरासाठी औषध द्यायचं आहे. तोपर्यंत औषध द्यायचं नाही, असंच खरं तर सांगितलं जातं. त्यामुळे सप्त रात्र अतिवृत्तींच क्षामतादी लक्षणं तस्मात् एतत् द्वयं दृष्ट्वा निरामं ज्वर निर्दिशेत. त्यामुळे हे निराम ज्वराचं लक्षण आहे. अ, त्यामुळे दोष प्रवृत्ती ही अष्टाहो निराम ज्वर लक्षणम. अशा प्रकारे निराम ज्वराचं लक्षण इथे दिलेलं आपल्याला दिसून येतं. आजकाल आपण अं, एकाच दिवसामध्ये ज्वर उतरावा याच्यासाठी खूप प्रयत्न चालू असतात आपले. पण त्यामुळे शरीरातले जे काही दोष आहेत ते कमी होत नाहीत. दोष तसेच राहतात आणि लक्षणं मात्र अ, हे जी काही व्याधीची अवस्था आहे किंवा शरीरातले जे काही दोष आहेत ते तसेच राहतात. ते आत्ता ज्वर करता आहेत म्हणून आपल्याला ज्वर दिसतो आहे. पण जर आपण ज्वर तिथेच थांबवला आणि अँटिपायरेटिक कुठलंही मग ते आयुर्वेदिक असू नाहीतर ॲलोपॅथी असो, कुठलंही अँटिपायरेटिक ड्रग म्हणजे महासुदर्शन चूर्ण हेही अँटिपायरेटिकच आहे. त्यामुळे जर ते आपण दिलं तर पुढे आपल्याला अ, त्या ज्वरामधील जे काही उरलेले दोष आहेत, ते दोष शरीरामध्ये इतर ठिकाणी जाऊन शरीरामध्ये इतर व्याधी निर्माण करू शकतात. म्हणून खरं तर इथे हे 7 दिवसापर्यंत थांबणं, दोषांची प्रवृत्ती 7 दिवसापर्यंत पाहायची आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला चिकित्सा करायची आहे, असं वर्णन इथे केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे दोष प्रवृत्ती ही अष्टाहो 8 दिवसातली ही दोषांची प्रवृत्ती असते. निराम ज्वर लक्षणम. निराम ज्वर हा 8व्या दिवसापर्यंत निर्माण होतो. म्हणजे ही सगळ्या ज्या काही अवस्था आहेत त्या एक-एक दिवस अवस्था वाढत जाऊन शेवटी 8व्या दिवशी ज्वर निराम होत असतो. हे अ, खरं तर ज्वरामध्ये वर्णन केलेलं आहे. परंतु आपण एकाच दिवसामध्ये तो ज्वर कसा उतरेल यासाठी आपले प्रयत्न चालू असतात. अशा प्रकारे हे वर्णन केलेलं दिसतं. पुढच्या वेळेला आपण म्हणजे जेव्हा ज्वर घेऊ, त्यावेळेला आपण याच्या खालची टीकाही वाचूया. अ, एक उदरातलं लक्षण उदर पाहून घेऊयात. उदरामध्येही श्लोक नंबर 48 आहे. अ, तत्र रूपाणि अनन्न आकांक्षा अ, अनन्नकांक्षा पिपासा बुधस्राव शूल शूल श्वासकास दौर्बल्यानि अपि च उदरं नानावर्ण राजी सीता संततम उदकपूर्ण धृतिक्षोभ संस्पर्शम भवति एतत् उदकोदरम. आता इथे उदकोदराचं वर्णन इथे केलेलं दिसतं. या उदकोदरामध्ये वेगवेगळ्या अवस्था आपल्याला दिसून येतात. तत्र अचिरोत्पन्नम अनुपद्रवम अनुदकम अप्राप्तम उदरम त्वरमाणम चिकित्सेत. ज्याच्यामध्ये जो अचिरोत्पन्न आहे म्हणजे नुकताच निर्माण झालेला आहे. चिर म्हणजे दीर्घकालाने निर्माण होणार आणि अचिर म्हणजे आत्ता नुकताच निर्माण झालेला आहे. अचिरोत्पन्नम अनुपद्रव ज्याला उपद्रव नाहीये, अनुदकम ज्याच्यामध्ये अजून उदक प्राप्ती झालेली नाहीये, अप्राप्तम उदरम त्याची लवकरात लवकर चिकित्सा करावी.
उपेक्षितानां हि येषां दोषाः. जर उपेक्षा केली, तर काय होतं? स्थानात अपवृत्ताः, स्थानात अपवृत्त झालेले जे काही दोष आहेत, म्हणजे स्था अ, जे काही त्यांचं स्थान या शब्दाचा इथे अर्थ प्रमाण असं घ्यायचं आहे. त्यामुळे प्रमाणापेक्षा वाढलेले दोष. स्वस्थानात अपवृत्ताः, परिपाकात त्यांचा पाक होतो आणि काय होतात? द्रवीभूताः, ते द्रवीभूत होतात. संधीन स्रोतांसी च उपक्लेदयन्ती, आणि संधी आणि स्रोतसांमध्ये उपक्लेद निर्माण करतात. हं. स्वेदश्च बाह्येषु स्रोतस्सु प्रतिहत गतिः तिर्यक् अवतिष्ठमानं मानः तदेव उपकम आप्याययति. म्हणजे बाह्य अशा स्रोतसांमध्ये स्वेद निर्माण होऊन त्यांची गती जी आहे ती तिर्यक गती निर्माण होते आणि अशा प्रकारे अशा प्रकारे वाढलेले दोष हे त्या तिर्यक गतीने बाह्य स्रोतसांमध्ये पोहोचतात आणि तिथे उदकाचं आप्यायन करतात. उदक हे मोठ्या प्रमाणात तिथे वाढतं. तत्र पिच्छा उत्पत्तौ मंडलम उदरम गुरु स्तिमितम आकोठितम अशब्दम मृदू स्पर्शम अपगत राजिकम आक्रांतम नाभ्याम एव उपसर्पती. अशा प्रकारे पिच्छा उत्पत्ती म्हणजे ज्याच्यामध्ये पिच्छास्त्राव निर्माण झालेला आहे. अशा प्रकारे उदर निर्माण होतो. पिच्छा उत्पत्तौ मंडल उदर म्हणजे उदराचा जो काही गोलावा आहे ते मंडला स्वरूप निर्माण होतं. गुरु स्तिमित आकोठितम, गुरु आणि स्तिमित असं उदर होतं आणि आकोठितम म्हणजे ज्याप्रमाणे एखादी कोठी भरलेली असते, त्याप्रमाणे त्याच्यामध्ये शब्द निर्माण होतो. आकोठितम कोठितम अशब्दम, अशब्दम, अशब्द म्हणजे जेव्हा उदक पूर्ण उदर निर्माण होतं तेव्हा अशब्दता निर्माण होते. म्हणजे तिथे वातपूर्ण द्रुती स्पर्श नाही किंवा वातपूर्णता आपल्याला दिसत नाही. ज्यावेळेला आपण ताडन करतो, त्यावेळेला त्या अ, उदरावर अशब्दता निर्माण होते. म्हणजे शब्द निघत नाही. म्हणजे बद्ध शब्द आपल्याला ऐकू येतो. मृदू स्पर्शम, अपगत राजिकम, आक्रांतम, नाभ्याम एव उपसर्पती, आणि नाभीपर्यंत तो त्याचं उपसर्पण होतं. ततो अनंतरम उदक प्रादुर्भावः, आणि त्यानंतर उदकाचा प्रादुर्भाव होतो. तर ही पण सगळी अपक्व, पच्यमान आणि पक्व अशा प्रकारचीच लक्षणं आपल्याला उदकामध्ये झालेली दिसून येतात. हं. अ, तस्य रूपाणि कुक्षेः अतिमात्र वृद्धिः शिरा अंतर्धानगमनम् उदकपूर्ण द्रुती संक्षोभ संस्पर्शत्वं च. म्हणजे त्याची पुढे लक्षणं दिलेली आहेत, की कुक्षी अधिक मात्रेमध्ये वाढते. त्यानंतर त्याच्यावरच्या ज्या शिरा आहेत त्या अंतर्धान पावतात आणि पूर्ण द्रुती अशी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे अ, जे काही उदर आहे त्याच्यामध्ये पाणी पूर्णपणे भरलेलं आहे, अशा प्रकारे आपल्याला लक्षणं दिसून येतात. तर ही जी सगळी लक्षणं आहेत, ती सुद्धा आम, पच्यमान आणि पक्वावस्थेकडे नेणारी अशी आहेत. त्यामुळे ज्वर आणि उदर हे दोन्ही जे रोग आहेत, ते दोन्ही रोग हे अ, ज्याप्रमाणे शोथ अ, आपल्याला सांगितला गेलेला आहे, त्याप्रमाणेच त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या अवस्था आपल्याला दिसून येतात. त्याचप्रमाणे उदराचं वर्णन हे अ, त्रिशोथी अध्यायामध्ये झालेलं आपल्याला अ, आ आलेलं आहे. हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. त्रिशोथीमध्ये वातज शोथामध्ये उदर असं वर्णन, वातपूर्ण द्रुती स्पर्श असं वर्णन आलेलं आपण मागच्या वेळेला पाहिलं. त्यामुळे त्याची सुरुवात ही वातजळ शोथापासून होते आणि मग पुढे-पुढे जाऊन अं, या विविध अवयवांमध्ये म्हणजे यकृत आणि प्लीहा या अवयवांमध्येही शोथ निर्माण होतो आणि मग नंतर त्याच्यातून स्राव निर्माण होऊन मग उदकामध्ये अ, अ, उदक पूर्ण द्रुती
असं आपल्याला दिसून येतं. तर त्यामुळे ह्या ज्या काही सगळ्या पच्यमान पक्वावस्था आहेत, त्या आपल्याला प्रत्येक वेळेला जाणायच्या आहेत आणि त्यांच्यातलं व्याधी विनिश्चय हे केल्याशिवाय आपण पुढे जायचं नाहीये. अमावस्था असेल तर काय चिकित्सा करायची? पच्यमानावस्था असेल तर काय चिकित्सा करायची? आणि पक्वावस्था असेल तर काय चिकित्सा करायची? हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. अ, याच्या पुढे पुढच्या श्लोकांमध्ये त्या चिकित्सांचं वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. भवन्ति च अत्र आमं विपच्यमानं च सम्यक् पक्वं च यो भिषक् जानीयात् स भवेत् वैद्याः शेषाः तस्करवृत्तयाः. म्हणजे जो ही सर्व लक्षणं जाणतो त्याला वैद्य असं म्हटलेलं आहे. बाकी तस्कर वृत्ती आहे. तस्कर म्हणजे चोर. चोर वृत्तीचे आहेत. ज्यांना या अवस्थाच कळत नाहीत, ते चोर आहेत. ते ते फक्त रुग्णाला अ, काहीतरी यादृच्छिक चिकित्सा देऊन बरे करतात. पण जो या तिन्ही अवस्था व्यवस्थित जाणतो, अमावस्था, विपच्यमान अवस्था आणि पक्वावस्था, त्याला मात्र व्यवस्थित चिकित्सेमध्ये यश मिळतं. त्यातला मोह होत नाही. आमादिलक्षणज्ञाने गुणम् अज्ञाने दोषं च दर्शयन् आह आममित्यादी शेषा अन्ये आमादी ज्ञानवर्जिताः. म्हणजे आम इत्यादी शेष म्हणजे कोण? तर आमादी ज्ञानवर्जिताः, ज्यांना आम इत्यादींचं ज्ञानच नाहीये असे वैद्य. तस्कराः इति चौराः तेषाम् इव वृत्तीः येषाम्. त्यांची जी चोराची वृत्ती जशी असते, तशी या वैद्यांची वृत्ती असते. म्हणजे ते रुग्णाला बरं न करता केवळ काहीतरी यादृच्छिक चिकित्सा करतात आणि अं, ते कदाचित पुढे जाऊन प्राणधन अपहारित्वात प्राण आणि धन दोन्हीचं अपहरण करणारे असतात. म्हणून प्राणधन अपहारित्वात प्राण आणि धन हे दोन्हीचं अपहरण करणारे असल्यामुळे त्यांना असं तस्कर वृत्तयाः असं म्हटलेलं आहे. पुढे. आता इथे त्यांनी पुढे जाऊन वातज, पित्तज, कफज म्हणजे शोथामध्ये कशी लक्षणं दिसतात, त्याचं वर्णन करत असताना वात, पित्त, कफाचं वर्णन इथे केलेलं दिसतं. पण हे खरं तर शोथामध्ये काय लक्षणं असली, की आपण कोणता दोष जाणायचा, हे आपण इथे समजून घ्यायचं आहे. वातादृते नास्ति रुजा, न पाकः पित्तादृते, न अस्ति कफाच्च पूयः. तस्मात् समस्तान् तान् परिपाककाले पचन्ति शोफः त्रय एव दोषाः. कालान्तरेण अभ्युदितं तु पित्तं कृत्वा वशे वातकफौ प्रसह्य पचेत् पचयति अतः शोणितम् एव पाको मतो अपरेषां विदुषः द्वितीयः. अ, आपण टीकाही वाचूया म्हणजे अधिक चांगलं कळेल. "एक दोष आरब्धा अपि पाककाले सर्व दोषा श्लिष्टा भवन्ति इति आह." म्हणजे एक दोषांनी सुरुवात होऊन सुद्धा म्हणजे सुरुवातीला कदाचित फक्त रुजा असेल आणि त्यामुळे आपल्याला असं वाटेल की फक्त वातज शोथ आहे. पण हळू पुढे जाऊन त्याच्यामध्ये पक्वावस्था निर्माण झालेली दिसू शकते. त्यामुळे "एक दोष आरब्धा अपि पाककाले पाककालामध्ये सर्व दोषः श्लिष्टाः." श्लिष्टः म्हणजे उरलेले. श्लेष, श्लिष धातू आहे. त्याचं श्लिष्ट हे कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण आहे. त प्रत्यय लागलेला आहे. त्यामुळे श्लिष्टाः सर्व दोषाः म्हणजे उरलेले सगळे दोष तिथे पाककाळाच्या वेळेला तिथे निर्माण होतात. त्यामुळे अ, वातादी इत्यादी आह. ऋते शब्दाः कफाच्च इति अत्र अपि संबध्यते. ऋते हा शब्द सगळ्यांनाच लावायचा आहे. वातात, पित्तात, कफात या सगळ्यांनाच लावायचा आहे. कफाच्च इति अत्र अपि संबध्यते म्हणजे कफाच्च यालाही लावायचा आहे. त्रिभिर एव शोणितचतुर्थैः शरीरम् इदं धार्यते इति द्वितीयं दर्शयन् आह. म्हणून इथे द्वितीयं दर्शनम असं वर्णन आलेलं आहे, की कालांतरेण अभ्युदितं तु पित्तं कृत्वा. या कालांतराने त्याच्यामध्ये पित्त दोष वाढून
कालांतरेण अंतरशब्दौ अत्र अवधिवाची म्हणजे अ, काही काळ गेल्यानंतर इथे अंतर जो शब्द आहे तो अवधी सांगणारा आहे. म्हणजे काही अवधी गेल्यानंतर किंवा प्रकोप, प्रसर, स्थान, संशय, काल, अवधी ना. प्रकोप, प्रसर, स्थान, संशय इत्यादी काळ गेल्यानंतर अभ्युदितम तू पित्तम म्हणजे पित्त त्याच्यामध्ये पित्त दोष हा आधिक्याने किंवा पित्ताचे गुण तिथे वाढत जातात. अभ्युदितम तू पित्तम इति समंततो भावेन पुनः उद्गतम पित्तम. संपूर्ण ठिकाणी पित्ताचा उद्गत किंवा पित्ताचे गुण हे वाढायला लागतात. कृत्वा वशे वातकफौ वातश्लेष्माणौ हीनं कृत्वा. कृत्वा वशे वश करणे म्हणजे हीन करणे किंवा त्यांच्यावर पराभव करणे, त्यांचा पराभव करणे. हं. प्रसह्य बलात्कारेण वशे कृत्वा म्हणजे बलाने त्यांचा वश करणे किंवा बलाने त्यांना कमी करणे. हं. क्रोडीकृत्य असंही तिथे शब्द म्हणजे क्रोडीकृत्य हा शब्द कदाचित त्या काळचा प्रसिद्ध शब्द असावा. त्यामुळे कृत्य इति मन्ये म्हणजे आपण म्हणतो ना, की एखादा एक 2-4 मुलं खेळतायत आणि एका मुलाचंच वर्चस्व अधिक आहे किंवा एकच मुलगा अधिक प्रमाणामध्ये सगळ्यांना सूचना करतोय आणि त्यांनी सगळ्यांना ताब्यात घेतलेलं आहे. त्याप्रमाणे इथे त्या पित्तानी या सगळ्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि म्हणजे पित्ताचेच गुण अधिक वाढायला लागतात. हं. वातकफो प्रसह्य पचति अतः शोणितम एव पाको अतः अपरेषां विदुषा द्वितीयः. हं. या ठिकाणी पित्ताचे गुण वाढून पित्तामुळे पाक व्हायला सुरुवात होते. हं. परंतु इतर काही विदुष किंवा इतर काही वैद्य जे आहे, त्यामुळे विदुषां द्वितीयः असं म्हणत असताना इथे दुसऱ्यांचं मत हे अनुमत म्हणून घेतलेलं आहे. याला अनुमत तंत्रयुक्ती असं म्हणतात. त्यामुळे दुसऱ्यांचं मत इथे घेतलेलं आहे आणि त्यांच्या मतानुसार शोणितम एव पाको मतः म्हणजे त्या ठिकाणी शोणिताचा प्रादुर्भाव इथे झालेला दिसतो. म्हणूनच तिथे असं लिहिलंय, त्रिभिरेव शोणित चतुर्थैः दोषैः. त्रिभिरेव शोणित चतुर्थैः शरीरम इदं धार्यते. त्यामुळे अ, याचा अर्थ म्हणजे त्रिभिरेव शोणितैः चतुर्थैः शरीरमिदं धार्यते. या ठिकाणी सुश्रुताचार्याने शोणिताला सुद्धा दोष मानला आहे, असं स्पष्टपणे दिसून येतं. त्रिभिरेव शोणित चतुर्थैः शरीरम इदं धार्यते असं दिसून येतं, पण ते योग्य नाही. त्यांनी इथे फक्त धारण कशामुळे होतं, तर ह्या 3 दोष आणि चौथा शोणित हा धातू ह्याच्यामुळे धारण होतं. म्हणजे अ, दोष जेव्हा दूषण करणारे नसतात, तेव्हा ते शरीराचे धारण करतात. हे सांगण्यासाठी म्हणून त्यांनी त्रिभिरेव शोणित चतुर्थैः असं वर्णन केलेलं इथे दिसतं. पण अ, अनेकांच्या मते हे इथे सुश्रुताचार्य चौथा दोष म्हणून शोणिताला मानतात, असं अनेक जणांचं मत आहे किंवा असा एक गैरसमज सगळ्यांमध्ये पसरलेला दिसून येतो. परंतु ते वर्णन असं आहे, की त्रिभिरेव शोणित चतुर्थैः याचा अर्थ असा होतो, की दोष जेव्हा शरीराचं धारण करणारे असतात, तेव्हा त्यांना धातू असं म्हटलं जातं आणि त्यावेळेला ह्या तिघांबरोबर शोणित हा चौथा धातू तिथे शरीराचं धारण करतो. शरीरम इदं धार्यते. आणि मग हे सांगत असताना त्यांनी असं वर्णन केलेलं आहे इथे, की ज्यावेळेला ह्या तिघांचं म्हणजे वातादृते नास्ति रुजा, वाताशिवाय रुजा नाही, पित्ताशिवाय पाक नाही आणि कफाशिवाय पूयावस्था नाही. तस्मात समस्तान परिपाक काले, परिपाक कालाच्या वेळेला काय होतं, हे तिन्ही दोष एकत्र येतात. म्हणजे कदाचित सुरुवात ही वातापासून असेल, पित्तापासून असेल किंवा कफापासून असेल, स्वतंत्र सुरुवात असेल. परंतु परिपाक कालाच्या वेळेला तिन्ही दोषांचा प्रकोप झालेला दिसतो आणि त्रयः एव दोषाः शोफामध्ये तिन्ही दोष वाढलेले आहे, असं दिसून येतं.
परंतु काही इतर आचार्यांच्या मते शोणितम एव पाको मतो अपरेषां विदुषां द्वितीयाः म्हणून काही इतर विद्वानांच्या मते शोणितामुळेही पाक निर्माण होतो असं वर्णन इथे सुश्रुताचार्य करतात. म्हणजे तो चौथा दोष मानतात असं नाही, तर शोणित हा तिथे धातूच आहे आणि त्याच्यामुळे किंवा त्याच्यापेक्षाही पित्त हे शोणितामध्ये गेल्यामुळे तिथे पाक निर्माण होतो, असं तिथे वर्णन आपण लक्षात घ्यायचं आहे. कालांतरेण अभ्युदितम कालांतराने वाढलेलं पित्तम कृत्वा वशे वातकफ वातकफांना वश केल्यामुळे प्रसह्य पच्यती अतः म्हणजे तो तिथे या वातकफांनाही पाचन करतो आणि शोणितम एव पाको पच्यती अतः इथपर्यंत एक मत पूर्ण झालेलं आहे. कालांतरेण अभ्युदितम तु पित्तम कृत्वा वशे वातकफौ प्रसह्य अ, पच्यती अतः प्रसह्य म्हणजे त्यांनाही ताब्यात घेऊन किंवा त्यांच्यासह जाऊन त्यांना त्यांचंही पाक करतो पच्यती अतः आणि मग दुसऱ्या विद्वानांचं मत आहे शोणितम एव पाको मतः अपरेषां विदुषां द्वितीयाः दुसऱ्या कोण्या एका अं, विद्वानांचं मत असं आहे की शोणिताचाही तिथे पाक झालेला दिसून येतो. त्यामुळे तो खरं तर ते मत हे दुसऱ्या विद्वानांचं आहे. ते सुश्रुताचार्यांचं मत नाही. हे एक इथे लक्षात घेण्यासारखं आहे. आणि दुसरं म्हणजे की शोणित जे खाली सुश्रुत सूत्रस्थान अध्याय 21 मध्ये जे काही अ, वर्णन केलेलं आहे ते धातूंच्या संदर्भात आहे, हेही आपण तिथे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे शोणित हा दोष नाहीये, तो धातूच आहे. सुश्रुताचार्यांनाही तो धातू म्हणूनच मान्य आहे आणि त्यांचं वर्णन त्याचे जरी हेतू, लक्षण आणि चिकित्सा हे अ, वातपित्त कफाप्रमाणे वर्णन केलेले असल्यामुळे त्याला काही वेळेला दोष मानलं जातं किंवा अनेक जण दोष मानतात. असं वर्णन असा गैरसमज एक निर्माण झालेला आहे. परंतु तसं नाही आहे. तो धातूच आहे. तो धारणाचं काम करतो हेच या वाक्यातून आपल्याला दिसून येतो. ज्यावेळेला आपण तो विषय घेऊ त्यावेळेला पुन्हा त्याच्याकडे जाऊया. परंतु आता आपण इथे जे वर्णन पाहिलं ते अ, फक्त परिपाक कालामध्ये तिन्ही दोष असतात आणि कधी-कधी शोणिताचाही प्रादुर्भाव तिथे येऊ शकतो, असं काही आचार्यांचं मत आपण अनुमत म्हणून घेऊ शकतो. त्यामुळे आपण विचार करताना असाच करायचा, की जरी सुरुवात वातपित्त, कफ या तिघांपैकी कोणापासूनही झाली, तरी शेवटी तिन्ही दोषांचा प्रकोप पच्यमान कालावस्थेमध्ये शोथामध्ये असतो आणि काही वेळेला शोणिताचा प्रादुर्भावही असतो. असं आपण लक्षात घ्यायचं आहे. इथे आज थांबूयात आपण. अवाग या शब्दाचा अर्थ नाही मिळाला. ठीक आहे, मिळाला की मी सांगते. पण बहुतेक तरी अवाग या शब्दाचा अर्थ नंतर असाच होतो आणि त्यामुळे अ, त्या ठिकाणी ज्या उदरलिंग ज्वरामध्ये जे आपण पाहिलं त्याचा अर्थ त्याच्यानंतर मग चिकित्सा द्यायला सुरुवात करायची आहे, असाच अर्थ होतो. इथे आपण थांबूया.